मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमे डोके सर. कारण की आज आपल्याला माहीत आहे की 26 मे तारीख आहे आणि 26 मे तारीख असून देखील आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस चालू झालेला आहे. ह्याला अवकाळी देखील म्हणता येणार नाही आणि ह्याला फक्त मान्सून पूर्व पाऊस चालू झालेला आहे. म्हणजे ह्याला आपण बोनस पाऊस देखील म्हणू शकतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे की बऱ्याच ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या पावसाचा फायदा देखील झाला आहे. कारण की ज्या बागा शेती होती त्या बागांना देखील फायदा झालेला. तर आपला जो मुद्दा नाही तर आज आपला मुद्दा झाला तो पोलीस भरती. कारण की आपल्याला माहिती आहे 15 सप्टेंबरपासून पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये चालू होणार आहे. त्याच्यावर आपण बरेच दिवस चर्चा करत आहोत. कारण की आपल्या व्हिडिओसाठी एवढा वेळ का लागला, कारण की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ह्याच्यावर सांगावं लागतं. कारण की कुठलाही काही सांगून जमत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की 15 सप्टेंबरपासून पोलीस भरती चालू होणार की नाही. आणि पोलीस भरती सप्टेंबर महिन्यामध्ये गेल्याची कारणं ही तुम्हाला एकंदरीत दिसून येत आहेत. कारण कशामुळं तर यावर्षी जास्त पाऊस जे आहे ते सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रामध्ये नोंद होणार आहे. कारण की 100% पावसाची नोंद जी आहे दरवर्षी आपल्याला माहिती आहे पावसाची नोंद 85%, 70%, 75% अशा प्रकारे पावसाची नोंद होत असते. पण ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये एकदम 100% नोंद जे आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. कारण की आपल्याला माहिती आहे उन्हाळा कशा प्रकारे गेला आहे. आपल्याला माहिती आहे मार्च आणि एप्रिल महिना ह्या दोन जे महिने आहेत ते पूर्णपणे तापमान जे आहे ते 45°C 50°C अशा प्रकारे तापमान आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं आहे. आणि जर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे आपण उन्हाळ्याची झळ सोसलेली आहे आणि त्याच प्रकारे यावर्षी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. जास्तीत जास्त बाष्पीभवन जे आहे ते समुद्र किनारपट्टी झालेला आहे. अरबी समुद्रामध्ये जास्तीत जास्त बाष्पीभवनाचे प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ढगाला दम निघाला गेलेला आहे. त्यामुळे सारखं बरसत आहे. आणि 26 मे तारीख अजून देखील पाऊस चालूच आहे. आता आपल्याला माहिती आहे की पाऊस कधी थांबणार आहे तर 30 मेला हा पाऊस थांबण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर 5 ते 10 दिवस हा पावसाचा गॅप असणार आहे. आणि त्यानंतर 1 जून महिन्यामध्ये ह्या मान्सूनला सुरुवात होणार आहे. आता तो विषय वेगळा राहिला, पण आपल्याला एकंदरीत दिसून आलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे या पोलीस भरतीचं आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे टायमिंग चेंज होत गेलेलं आहे. सर्वाधिक आपण बघितलं होतं की एप्रिल मे महिन्यामध्ये पोलीस भरती होणार हे आपण सर्वात आधी बातमी ऐकली होती. आणि त्यानंतर दुसरी बातमी आपण बघितली होती तर पोलीस भरती जून जुलै महिन्यामध्ये होणार. आणि त्यानंतर आता पोलीस भरती 15 सप्टेंबरमध्ये होणार. आता ह्याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आणि जर तुम्ही अजून देखील पोलीस भरती तयारी चालू केली नसेल, आपल्याला माहिती आहे कशा मोठ्या प्रमाणात जागा निघालेल्या आहेत आणि एकदा संधी निघून केली की कधीच येत नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे. कारण आता जी पोलीस भरती असणार आहे ती शेवटची पोलीस भरती असणार आहे. ह्याच्या पुढे जागा भरल्या जातील किंवा नाही भरल्या जातील. पण ह्यावर्षी आपल्याला माहिती आहे एकदम 3 टप्प्यामध्ये भरती होत आलेली आहे. आता दुसरा टप्पा झालेला आहे, आता तिसरा टप्पा आलेला आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये भरतीमध्ये शेवट जर झालं तर ह्याच्या पुढे परत पोलीस भरती निघण्याची कमी शक्यता. जर निघाल्या तर कमी जागा निघू शकतील. तर आता आपण बघितलेलं आहे की आपल्याला माहिती आहे आतापर्यंत आपल्यापर्यंत 15,000 जागा आपल्या समोर आलेल्या आहेत. आणखीन ह्याच्यामध्ये 5 ते 6,000 जागा ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. ही देखील भरती असणार आहे. आणि दुसरा मुद्दा वनरक्षक भरती ही देखील कधी येणार आहे, ह्याची कधी अपडेट येणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे वनरक्षक भरती देखील कशा प्रकारे असते. सर्वात आधी ग्राउंड असतं, सर्वात आधी लेखी असते, त्यानंतर ग्राउंड असतं. ह्या वनरक्षक भरतीला देखील याचा वेळ कशामुळे लागत आहे तर पूर्णपणे जागांचं शेड्यूल येत आहे. आणि पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या वन खात्यामध्ये जागा आहेत त्या जागांची एकदा प्रॉपर माहिती आली की आपल्याला पोलीस भरती किंवा वनरक्षक भरती याच्या देखील आपल्याला पूर्णपणे GR बघायला मिळतील. आता आपल्याला माहिती आहे पोलीस भरती देखील निम्या वाटावरून थांबलेली आहे. फक्त 15 सप्टेंबरला याची स्टार्टिंग होणार. आणि फॉर्म कधी जाणार तर मी तुम्हाला सांगितलं ऑगस्ट महिन्यामध्ये या पोलीस भरतीचे फॉर्म चालू होतील. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती बघायला मिळेल. कारण की पोलीस भरतीची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे सांगत राहणार आहे, इथून पुढे देखील सांगत राहणार आहे. पाठीमागे देखील माझा व्हिडिओ बघत असाल तर मी बघितलेला आहे कशा प्रकारे आपण प्रॉपर माहिती सांगत आहे. एकदम याच्यामध्ये कुठलीही खोटी माहिती सांगत नाही. एकदम जेवढे आपल्याला माहित आहे जेवढे आपल्यापर्यंत पूर्णपणे मटेरियल येत असतं, पूर्णपणे दिवसांदिवस नवीन GR येत असतात ते देखील आपल्यापर्यंत येत आहेत आणि ते देखील तुम्हाला मी सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका.